12 प्रतिनिधी आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचे, अन्यथा आपणास पेनल्टीला सामोरं जावं लागेल. ठीक आहे, कंटिन्यू. तर लगेच पंचांना विनंती केला, नक्कीच सेकंड डे आपण पाहतो या स्पर्धेचा. इतिहासाच्या पानावरती ज्याने नाव आपले कोरले, जनतेच्या मनावर ज्याने स्वराज्याचे स्वप्न रंगविले, भगवा झेंडा हातात घेऊन खिंड त्याने लढवली, आपले जीवन आत्पर करून त्याने स्वराज्याची निर्मिती केली, अशी महाराष्ट्राच्या अखंड देवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस मानवंदन करून सिंग गणरायाच्या चिन्ह नतमस्तक होऊन मी राकेश पाटील समालोचनाला सुरुवात करतोय. उशिराल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी नक्कीच सांगेन, चालू असला विधिमान सामना एका बाजूला नक्कीच दोन्ही संघ भिवंडी विभागातील असतील. पंच गेम ऑन करायचे. सामना 5 षटकांचा असेल. दोन्ही संघांना नक्कीच एक महत्वाची सूचना देतोय. पहिले षटक P1 चं असेल, सेकंड ओव्हर देखील P1 ची असेल. पाहिलं आपण तर नक्कीच पहिलाच गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल की दोन्ही संघाकडनं मनीष. यावेळी समोर बॅट्समॅन पाहू शकाल आपण, बलवंत आहेत. नक्कीच अनेक स्पर्धा त्याने गाजवल्या आहेत. आपण पाहिलं असेल पिसे डॅममध्ये झाली स्पर्धा, आणि त्या स्पर्धेमध्ये नक्कीच 6 षटकार लावून मात्र नक्कीच एक वेगळाच विक्रम त्यांनी केला होता. परंतु सांगोल्याच्या मायभूमीवरती आपण कालच्या दिवसाचा विचार केला तर अनेक फलंदाज अनेक गोलंदाज गाजून गेलेत, आणि खऱ्या अर्थाने शेवटच्या क्षणापर्यंत साईका दिवाना संघ नक्कीच विजेतेपद मिळवते. यावेळेस उंचावून टोला चेंडू पाहू शकाल आपण, मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा रेषा पार. हा आजच्या दिवसातील एक सुरेख षटकार.
तर नक्कीच कालच्या दिवसाचा विचार केला तर साईका देवना क्रिकेट संघ सांगोडे या संघाने नक्कीच आता प्रेक्षकांचं मन वेधून घेतलं होतं. आपल्याकडे जी बॅटिंग झाली होती ती गोलंदाजी झाली होती, नक्कीच चांगला परफॉर्मन्स त्याचा आणि गावासाठी काहीतरी एक नवीन भेट देणं हे मात्र त्यांचा सातत्याने हेतू असतो. यावेळेस कट केला चेंडूला फटका चांगला आहे, नजकत बरा फटका पाहतो पण दूरवरून क्षेत्ररक्षक घेतील. दरम्यान फक्त सिंगल आली दफलगावती एक धाव नक्कीच तयार होती. टीमची टोटल आतापर्यंत बॅटिंग करत असताना जिया स्पोर्ट्स देवरुख संघाची 15 लागती. नेक्स्ट 50 रन्स ऑन द स्कोर बोर्ड, लॉट्स ऑफ 1 विकेट्स. एक मोठा गडी मात्र नक्की तंबूच्या असलेला बलवंत नावाचं वादळ मात्र नक्कीच कुठेतरी घोंगावलं असतं. येणारी वेळ मात्र नक्कीच सांगेल की बलवंतची विकेट किती महत्वाची होती, कारण कुठेतरी मात्र ती त्यांनी गमावली. बरं बलवंतने तर नक्कीच किरवली संघाला पॅनलिस्ट केलं होतं 2 धावांनी आणि ती 2 धावा आम्ही नक्कीच धावफलकावरती ऍड करतोय. टीमची टोटल लागते आतापर्यंत 17 धावा धावफलकावरती लागतात. 15 धावा नक्कीच धावफलकावरती झाले. 2 रनांनी पॅनलाइज केले. 15+2 रन्स, 70 रन्स ऑन द स्कोर बोर्ड, लॉट्स ऑफ 1 विकेट्स. पुन्हा एकदा उजव्या हाताने मात्र नक्कीच नवीन गोलंदाज नक्कीच बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाले होते, रेडी झाले होते राकेश जिगडकर. आणि म्हणजे पहिलाच चेंडू आपण पाहिला असेल तर पहिल्याच चेंडूची सफलता मिळते, खेळी संपुष्टात जाईल आकाशियाची. अतिशय शांततेचं वातावरण आपण या सांगोडे गावात पाहतोय. यानंतर तुम्हाला नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये 1 वाजता 40+ सामने तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूला असेल सांगोडे गावातील 40+ संघ आणि त्याच्या जोडीनं फाईट असेल मांडा गावातील 40+ संघ. एक चांगली फाईट असेल आणि खऱ्या अर्थाने मनोरंजन देखील प्रेक्षकांचं होईल, कारण 40+ सामन्यांचा विचार केला तर खेळाडू नक्कीच अनुभवी असतात, अनुभवाचा साठा त्यांच्याकडे असतो आणि तर क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे जवळून अनुभवले असतात आणि तेच खेळाडू तुम्हाला पुन्हा एकदा नक्कीच या आजच्या दिवसात ठीक 1 वाजता मात्र या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. पाहिलं आपण आतापर्यंत जर विचार केला टीमची टोटल 17 लागते. पहिल्याच चेंडूवरती सुरेख मात्र सफलता प्राप्त करून मोठा मासा गळा अडकवून घेतोय राकेश दिगाडकर आणि आकाशची खेळी मात्र संपुष्टात आली आहे. आपण पाहिलं बलवंतच्या जोडीला नक्कीच हरेश अजून सुद्धा खेळपट्टीवरती आहे. कुठल्या प्रकारचं अकाउंट त्याचं ओपन झालं नाही, पण अकाउंट ओपन करावं लागेल जर टीमसाठी, जर समोरच्या टीमला जर चांगलं डिफेन्स, चांगलं चेसिंगचं स्कोर मात्र फायटिंग स्कोर जर तुम्हाला उभारायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला अथक प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. पुन्हा एकदा उजव्या हातानं सज्ज वासुंद्रे यांकडे राकेश दिगाडकर यावेळेस उडवलाय चेंडूला, अंतर कमी पाहतोय पण कॉलिंग चांगली दिसत नाही. एका टप्प्यात चेंडूला उचलला, दरम्यान 2 धावा नक्कीच मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण म्हणू शकतो. चांगला फटका आला होता हरेशच्या बॅटमधून, समीरच्या बॅटमधून, परंतु आपण पाहिलं तर हरेश अजून सुद्धा मात्र कुठल्या प्रकारचा चेंडू फेस करत नाहीये. उडवला जरूर होता चेंडूला, परंतु कुठेतरी दिशा आणि अंतर डिस्टन्स कव्हर झालं नाही. चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये थांबतोय. दुर्बल क्षेत्ररक्षक आला होता, फेकी देखील चांगली. पुढे राईट ऑन द विकेट, हाफ ट्रॅक चेंडू आहे, मिस टाइम फटका. चेंडूला जज करतोय, चुका होतील का? नक्की चुकीला माफी नसते. एका टप्प्याने चेंडूला उचललाय, फेकी चांगली आहे. दरम्यान 2 धावा नक्कीच मिळतात. काय पाहतो आपण, जर मोठ्या फटक्याने तुम्हाला धावा जमवता येत नसतील तर नक्कीच तुम्ही एकेरी दुहेरी आकड्याने मात्र आपलं धावफलक नक्कीच पुढे ढकलू शकतो. पाहिलं आपण इथे कॉलिंग असती तर नक्कीच कुठेतरी मात्र हा झेल झाला असता आणि मात्र खेळ समीरचा फेल झाला असता, परंतु पाहूया नशिबाची साथ त्याला लागती. यावेळेस अटेम्प्ट केलाय रिव्हर्स, अनसक्सेसफुल झालाय. चेंडू आणि बॅट मध्ये कनेक्शन पाहायला मिळत नाही, कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही, चेंडू अवकाशाच्या बाहेर जातोय. नक्कीच पंच सांगतील हा चेंडूवरती नक्की सिंगल कंप्लीट तर झाली. एका धावेने धावफलक पुढे सरकते. टीमची टोटल 22 लागते. नक्कीच डबल डिजिट नंबर आपण पाहू शकाल. 22 धावा धावफलकावरती लागते. 2 गडी बाद झालेत. विचार केला तर आकाश आणि बलवंत तंबूच्या असलेला आहेत मोठे नक्कीच दिग्गज फलंदाज भिवंडी परिसरातून बिलॉंग करतात, परंतु आता कुठेतरी यश मिळाले राकेश दिगाडकरला. चेंडू आहे यावेळेस पाहू शकला आपण, एसटी होईल उद्ध्वस्त, दांडी गोल, यू मिस इट, आय डेफिनेटली इट, 1 मोर विकेट डाऊन. हरेश बॅक टू दी पॅव्हलियन.
नाहीच काही क्षणापूर्वी आपण पाहिलं असेल टॉस जिंकला होता किरवली संघाने आणि प्रथमतः फील्ड फर्स्ट असा डिसिजन आमच्यापर्यंत आला. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी जिया स्पोर्ट्स देवरूज संघाला आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना टीमची टोटल आपण पाहतो धावफलकावरती 22 लागती. गडी बाद झालेत आतापर्यंत 3. नक्कीच बलवंत जरूर सलामीला आला होता. ॲज अ ओपनरच्या मात्र भूमिका त्यांनी निभावली होती, परंतु पहिल्याच चेंडूवरती त्यांनी षटकार जरी लावला असला तर नक्की त्यानंतर मात्र त्याला कुठेतरी डांबून ठेवण्याचं काम केलं होतं आणि मात्र विकेट्स देखील प्राप्त केली गोलंदाज मनीष याने. आता विचार केला तर आकाशने नक्कीच चांगली कामगिरी केली, राकेशने चांगली कामगिरी केली. 5 चेंडू फेकलेत, 2 सफलता प्राप्त केल्यात, कमीत कमी धावा त्याने मात्र खर्च केल्यात. खऱ्या अर्थाने त्याच्याकडे देखील अनुभव असेल आणि आपल्या टीमसाठी कसं खेळावं नक्की स्वयंसंघनायक असतील या संघाचे आणि तीच भूमिका कॅप्टनचा रोल कसा असावा तर नक्कीच तो असा ते दाखवून देता येतं. यावेळेस सुरेख फटका, चेंडूला विक्रम दिले, चेंडू जाई लॉंग लॉंग बिगावे, सीमा रेषा पार, ताकदीचा वापर, फटका सुंदर, टायमिंग प्रॉपर, षटकार. म्हणू शकतो या चेंडूला. सेकंड बॉल पुन्हा एकदा राईट मोर द विकेट समोर बॅट्समॅन समीर आहे, परंतु नक्कीच लाईन पाहावी लागेल. पंच आम्हाला सांगतील हा चेंडू असेल वाईट. एक धाव नक्कीच धाव फलकावरती ऍड होती, टीमची टोटल लागते 29 धावा. कालच्या दिवसात खऱ्या अर्थाने मोलाचं सहकार्य नक्की 4 दिवस आपण पाहू शकाल. सन्माननीय पंचांच्या भूमिकेत रोहित राजभर सर डोंबिवलीवर बिलॉंग करतात, त्यानंतर त्यांच्या जोडीनं स्क्वेअर लेगचे पंच रितेश देराळे सर. आता मात्र पुन्हा एकदा प्रयत्न केला जाते, वन्स अगेन ट्राय टू, पण कुठेतरी मात्र अनसक्सेसफुल झाले आहेत, कारण चेंडू थोडंसं खाली ठेवण्यात मात्र नक्कीच यश मिळतंय गोलंदाजाला. गोलंदाजचं नाव आपण पाहू शकाल, आपण मनोहर. नक्कीच कशा प्रकारे गोलंदाजी केली, 2 चेंडू फेकलाय, तर कुठेतरी संघनायकाची त्याच्यावरती जबाबदारी असेल आणि विश्वास दाखवलाय राकेश दिगाडकरने मनोहरवरती, म्हणून तर त्याला 3ऱ्या अंकाच्या नक्कीच गोलंदाजी करण्यासाठी पाठवले. पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा प्रयत्न केला जातोय, पण आम्हाला सांगितलं हा चेंडू असेल खराब, वाईट बॉल. पुन्हा एकदा तर एक धाव फलकावरती ऍड होती, टीमची टोटल लागते 30 धावा. स्पर्धा पाहू शकाल आपण सांगोडीकर चषक 2022 आणि स्पर्धा कशी असावी त्याचं उत्तम उदाहरण तुम्ही आमच्या गावात पाहू शकाल. कशा प्रकारे नक्कीच आयोजन केले, दर्जेदार आयोजन. यावेळेस प्रयत्न केला होता, स्टेप आउट झाला होता, परंतु बॅट आणि चेंडू मध्ये पुन्हा एकदा कनेक्शन पाहायला मिळत नाही. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये, मी कौतुक करेन नक्कीच मनोहर याचं, कशा प्रकारे गोलंदाजी हाताळतो. कारण P1 चे 2 षटक कंप्लीट झाल्यानंतर 3रं षटक मात्र नक्कीच चेंडू मात्र सोपवला होता मनोहरकडे, परंतु मनोहरने नक्कीच जो विश्वास कमावलाय कौतुकास्पद आहे.
यावेळी सोडवला चेंडूला मिस टाइम फटका चेंडूला जज करताय चूक होतील चुकीला माफी नाहीये परिणामकारक एक धाव नक्कीच धाव फलकावरती ऍड होईल तुम्ही झेल सोडताय कुणाची नक्कीच महागडं ठरू शकतो कारण येणारे दोन अजून षटक आहे तिसरं षटक मार्गस्थ आहे संधी तुम्हाला दिली होती संधीचं सोनं केलं असतं तर नक्कीच कुठेतरी तुम्हाला त्याचा परिणाम येणाऱ्या दोन षटकामध्ये पाहायला मिळाला असता परंतु इथे परिणाम भोगावे लागतील कारण चुका तुम्ही केल्यात आणि क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नसते आपण पाहिलं तर तिसरं षटक मार्गस्थ असताना तिसरा चेंडू फेकला होता त्यावरती एक सफलता मिळाली असती परंतु चौथा चेंडू फेकला होता नक्कीच पाहिलं आपण तर झेल ते मात्र कॅरी करता येत नाहीये कुठेतरी गोलंदाचा जरी आत्मविश्वास स्वतःवरती आपला कॉन्फिडन्स असला परंतु क्षेत्ररक्षक जर त्याला साथ लाभत नसेल तर ते व्यर्थ आहे पुन्हा एकदा राईट वर द विकेट नसा होईल यावेळी कट खेळले चेंडूला चेंडू पावशल आपण शॉर्ट विकेट कडे जातो एका धावेचा प्रयत्न केला जातो दुसरा धावेसाठी नक्कीच प्रयत्न केला जाते दोन धावा नक्कीच मिळतील गुड आणि बिटवीन द विकेट आपण म्हणू शकतो कारण ज्या चितेच्या चपलाईने धावा जोडल्या जात आहेत कौतुकास्पद आहेत प्रशंसा करणे मी दोन्ही फलंदाजी अजून सुद्धा खेळपट्टीवरती धीराने खेळता येतं कारण संयम बाळगणं गरजेचं आहे कारण ज्या प्रकारे आपले 3 फलंदाज बाद झाले आहेत त्या प्रकारे जर आपलं देखील तसं कार्य झालं तर नक्कीच कुठेतरी निराशाजनक आपण परफॉर्मन्स आपला म्हणू शकतो परंतु संयम बाळगून मात्र नक्कीच स्वतःवरती विश्वास ठेवून चांगली बॅटिंग जिया स्पोर्ट्स देवरुंग संघाच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते पुन्हा एकदा मनोहर सज्ज होईल उजव्या हातानं कट केलाय चेंडूला चेंडू पाहू शकाल आपण एका धावेचा प्रयत्न केला जात आहे दुर्वंशात लक्षात येईल आउटफील्ड नक्कीच कुठेतरी स्लो होती आपण पाहिलं राकेश दिगारकर स्वयं संघनायक किरवली संघाच्या माध्यमातून चांगली फील्ड करतायत फेकी करणार नाहीत कारण विचार केला आपण तर चेंडू नक्कीच हातामध्ये ठेवणं गरजेचं आहे संयम बाळगणं गरजेचं आहे कारण इथे जर त्यांनी चुकीचा थ्रो केला तर नक्कीच अतिरिक्त धावा मिळू शकतात परंतु आतापर्यंत 3 षटक कंप्लीट झाल्या 3 ओव्हर्स कंप्लीट झाल्यानंतर टीमची टोटल 34 लागते पहिल्या गोलंदाजाचा विचार केला तर मनीष आला होता P1चं षटक त्याच्या नावावरती राहिलं होतं 17 धावा त्याने मात्र खर्च केल्या होत्या 15 धावा खर्च केल्या होत्या प्लस नक्कीच 2 धावा पेनल्टी ऍड केली त्यानंतर राकेशने देखील 11 धावा खर्च केल्या त्यानंतर नक्कीच मनोहरने देखील फक्त 6 धावा खर्च केल्या 3 षटकांचा वादवी खेळ समाप्त झाला आणि पाहिलं आपण तर ड्रिंक ब्रेक चालू पाणी म्हणजे जल म्हणजे जीवन आणि तेच इथे मात्र नक्कीच त्याची पूर्तता होत असताना मैदानच्या आतमध्ये कुठेतरी एनर्जी वाढवण्याचं काम नक्कीच 3 षटकांच्या नंतर केलं जातंय आतापर्यंत टीमची टोटल लागतीय धावफलकावरती 34 धावा समीकरण चांगलं आपण म्हणू शकतो कारण पहिल्याच डावाचा खेळ चालू आहे पहिली इनिंग मात्र नक्कीच प्रोग्रेसमध्ये आहे रनिंगमध्ये आहे आणि 3 षटक फेकल्यानंतर मात्र 3 गोलंदाज मी कौतुक करेल कारण P1चे 2 षटक खूपच चांगले होते त्यानंतर P1च्या षटकानंतर मनोहरने जे काम केले कौतुकास्पद आहे नक्कीच मनोहर कर्तृत्वाने महान आहे कारण म्हटलं जातं ना क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही कर्तृत्व करा तुमचं नाव नक्कीच बनेल कारण नेम इज नॉट इम्पॉर्टंट बिकॉज गेम इज इम्पॉर्टंट आणि खेळ त्याचा आपण पाहिला असेल 6 चेंडू फेकले 6 धावा खर्च करता येते येणारे अजून सुद्धा 2 षटक असतील तर या आपण ऐकूयात जे मास्टर पवनच्या माध्यमातून एक सुंदर गीत कीच आपण पाहिलं आतापर्यंत टीमची टोटल 34 लागतीय धावफलक ज्या प्रकारे उभारलाय नक्कीच अजून सुद्धा 12 चेंडूचा खेळ बाकी कुठेतरी असं वाटतं की मोठं फायटिंग स्कोर होऊ शकतं तर गोलंदाज सज्ज होते विनोद यावेळेस प्रयत्न केला होता आपण पाहू शकाल डावखुऱ्या हाताचा फलंदाज खेळपट्टीवरती आहे ज्युनियर आकाश नक्की आकाशच्या बॅटमधून आतापर्यंत नक्कीच 9 धावा धावफलकामध्ये जोडल्या गेलेत विचार केला आकाशचा आपण तर मी म्हटलं होतं मागेच सिनियर सारखी कामगिरी तो करतोय कारण इथे पेटून उठावं लागेल जर आपल्याला मोठं स्कोर इथे उभारायचं असेल तर कारण मोठं टार्गेट असलं तर कुठेतरी मात्र चेस करत असताना नक्कीच किरवली संघाला कुठेतरी मात्र नक्कीच अथक प्रयत्न करावे लागतील संघर्ष करावा लागेल आणि संघर्षाची फाईट तुम्ही करत असाल तर नक्कीच प्रेक्षकांना देखील मजा येते सामना पाहायला या विलेस ब्लॉक होलचा चेंडू आहे चुका होतील का नाहीये जेवढी उंची तेवढे अंतर चेंडू झालाय छुमंतर षटकार
आकाश मात्र अंध फायर झालाय मैदानच्या आतमध्ये. आग लावून सोडली आणि ते विझवणं कठीण असेल कारण त्याला माहिती आहे लोअर फुलट चेंडू आहे मात्र नक्कीच आकाश चुका करते. 1 वर विकेट डाऊन. आकाश बॅक टू दी पॅव्हलियन. तर आपण पाहिलं असेल कशा प्रकारे त्याच्या पहिल्याच चेंडूवरती मात्र विनोदचा षटकार आला होता. आकाशने तो मारला होता. त्यानंतर आकाशला कुठेतरी फसवलंय कारण हे खऱ्या अर्थाने खेळ मात्र नक्कीच गोलंदाजच्या अंगी असणं गरजेचं आहे. कुठेतरी माइंड डायव्हर्ट केलं त्याचं. ते आकाशला वाटलं असेल पुन्हा एकदा चेंडू सेम लाईन डिलिव्हरी असेल परंतु त्यानंतर चेंडूचा वेग कमी केला आणि तो चेंडू नक्कीच मात्र एसटीच्या वेध घेण्यासाठी मात्र गेला आणि ती एसटी उद्ध्वस्त झाली. पाहू शकाल आपण ज्युनियर आकाशची खेळी संपुष्टात आली. तरी मी कौतुक करेल आकाशचं कारण आतापर्यंत त्यांनी टीमसाठी 15 धावा जोडल्या आहेत. नक्कीच चांगली मोठी खेळी साकारतोय आकाश. तदनंतर विचार केला तर गोलंदाज विनोद आतापर्यंत 3 चेंडू फेकतोय आणि 6 धावा खर्च करतोय. ललेश हा नक्कीच फलंदाज येईल. ललेशला पाहू शकाल आपण जिया स्पोर्ट्स देवरुंग संघाच्या बाजूनं नेतृत्व करावं लागेल कारण टीमची टोटल आतापर्यंत लागती 40 धावा. हा ट्रॅक चेंडूवरती तुटून पडला. चेंडू एका टप्प्याने जाईल सीमा रेषा पार. कव्हरच्या डोक्यावरून एक दर्जेदार चौकार. असेल या चेंडूवरती कशा प्रकारे पहार केला जातोय. मोठा फटका आला आणि त्या चेंडूला मध्ये चौकाराची मोहर लावली कारण क्रिकेटच्या खेळामध्ये म्हटलं जातं ना ज्याच्यामध्ये हिंमत त्यालाच किंमत आणि ती किंमत तिथे मात्र नक्कीच अदा करत असताना पाहू शकाल आपण बॅट्समॅन ललेश पहिला चेंडूवरती नक्कीच मोठा फटका त्याने मात्र खेळून काढला आणि कुठेतरी संघनायकाची भूमिका संघनायकाचा विश्वास मात्र नक्कीच कमावतोय. आतापर्यंत टीमची टोटल 44 लागते. गडी बाद झाले 4. ह्यावेळेस आउटस्विंग चेंडू आहे. पंच आम्हाला सांगतील नक्कीच हा चेंडू असेल खराब व्हाईट बॉल. रोहित राजभर सर आहेत त्याच्या जोडीने रितेश दराडे सर देखील आणि कालचा दिवस खऱ्या अर्थाने गाजवला होता. साईका देवाना क्रिकेट संघ सांगोडे नक्कीच अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी मात्र आपलं वर्चस्व निर्माण केलंय. इन्फॉर्म टीम असेल कारण 3 तालुक्यामध्ये नक्कीच प्रथम पारितोषिक त्यांनी पटकावले. वाडा तालुका असेल मुरबाड तालुका असेल किंवा शहापूर तालुका असेल. खऱ्या अर्थात नक्कीच आता मात्र सातत्याने चर्चा चालू आहे त्या संघाची. यावेळेस उडवला चेंडूला नक्कीच चुका होत आहेत. नक्कीच नशिबाचा चौकार येतो इथे मात्र मिसफिल्ड झाले. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेला सीमा रेषा पार. नशिबाचा चौकार.
षटकार. तर नक्कीच पाहू शकाल आपण फलंदाज ज्या प्रकारे खेळपट्टीवरती येतोय त्या प्रकारे नक्कीच तुटून पडतोय चेंडूवरती. ललेश पाहतोय आपण कशा प्रकारे कामगिरी करतोय. आतापर्यंत 2 चौकार आणि 1 षटकार त्याच्या माध्यमातून आला. एक सिंगल देखील आली आणि टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते 56 धाबा. यावेळेस पुन्हा एकदा स्वीप केला चेंडूला. चेंडू एका टप्प्याने जाईल सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. बडे होते बल्कि मंजिले उन्हें मिलते जो जित पे आडे होते. इथे हट्ट केलाय पाहू शकाल आपण फलंदाज ललेश यांनी. कारण ललेशला माहिती आहे जर मी खेळलो तर नक्कीच कुठेतरी माझी वावा माझ्या खेळाडू कक्षात केली जाईल आणि ते होत असताना देखील पाहू शकाल यावेळेस चेंडू थोडासा स्विंग होतो. एसटीच्या उजव्या बाजूने चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. चेंडू खराब असेल पण आम्हाला सांगतील हा चेंडू असेल वाईट. 1 धाव धावफलकावरती ऍड होईल. 57 धावा धावफलकावरती लागता येतं. 61 धावा धावफलकावरती लागतात. नक्कीच मागच्या चेंडूवरती चौकार आला होता. फलंदाचा विचार केला तर तुटून पडलाय चेंडूवरती आणि गोलंदाज मनोहरचा थर्ड ओव्हरचा विचार केला तर फक्त 6 धावा खर्च केला. परंतु आता चेंडूला खाली ठेवलं. गतीमध्ये परिवर्तन थोडस माइंड डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न नक्कीच बॅट्समॅनचा राहिलाय. आपण विचार केला गोलंदाज मनोहर याचा 6 चेंडू फेकले होते. तिसरं षटक त्याने मात्र हाताळलं होतं आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. परंतु अंतिम षटक नक्कीच हाणामारीचं षटक आहे. अटॅकिंग ओव्हर आपण म्हणतो. आतापर्यंत नक्कीच 3 चेंडू फेकले आहेत. टीमची टोटल 61 पाहतोय आपण. चांगलं कमबॅक म्हणू शकतो. इथे मात्र बांधून ठेवलं गेलंय फलंदाजाला ललेश. पण तो ललेश काही काळ आपण त्याला शांत ठेवू शकत नाही. जरी त्याच्याकडे 2 चेंडू असले तर नक्की त्या 2 चेंडूवरती मोठे फटके नक्कीच मारण्याची त्याची नक्की क्षमता आहे. शक्ती त्याच्याकडे. कारण म्हटलं जातं ना या क्रिकेटच्या स्पिरिट मध्ये नक्कीच खेळ दाखवा, कर्तृत्वाने महान बना, गेम दाखवा. यावेळेस उडवला चेंडूला. उंची जास्त अंतर कमी. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. चुका करतील. चुकीला माफी नाही. परिणामकारक दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा नक्कीच मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय चाललंय मैदानच्या आतमध्ये एक घमासार युद्ध चालू आहे आणि त्या युद्धामध्ये कुठेतरी मात्र किरवली संघ पूर्ण तयारीने उतरला नाहीये. कारण वारंवार मात्र नक्कीच मिस्टेक्स केल्या जातात आणि चुका नक्कीच तुम्हाला त्याचा परिणाम येणारी वेळ मात्र सांगून जाईल. पाहिलं आतापर्यंत टीमची टोटल 63 लागतील. चेंडू शिल्लक असेल 1. मनोहर पाहतोय आपण प्रयत्न करतोय सातत्याने परंतु प्रयत्नाला त्यांचे यश मिळत नाही. कारण कुठेतरी क्षेत्ररक्षक चुका करतायत आणि फील्ड चुका करत असतील तर तो परिणाम मात्र गोलंदाजाला भोगावा लागतं. हे चालू आहे मैदानच्या आतमध्ये पाहू शकला. बिग फाईट सामना आहे. शेवटचा चेंडू उडवला. विकेट किपर चुका करणार नाही. 1 मोर विकेट डाऊन. ललेश बॅक टू दी पॅव्हिलियन. आतापर्यंत विचार केला तर 5 षटक कंप्लीट झाले आणि मात्र 5 गड्यांच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना जिया स्पोर्ट्स देवरुख संघाने 63 धावांचं लक्ष इथे नक्कीच उभारलंय. टार्गेट सेट केलंय 64 धावांचं. तर डीजे मास्टर विनंती असेल एक चांगलं सुंदर सुमधुर गीत आपण प्लेइंग करायचं आहे. सेकंड इनिंग साठी मी इन्व्हाइट करेल ज्याने आम्हाला समालोचन करण्यासाठी नक्कीच प्रोत्साहित केलं. एक चांगला प्लॅटफॉर्म मिळून दिला आणि खऱ्या अर्थाने आमचे सिनियर आम्ही नक्कीच म्हणू, गर्वाने म्हणू, एक प्राऊड फील करत म्हणू. कल्पेश पाटील नक्कीच तुम्ही ऐकला असेल काल देखील त्यांचा आवाज आणि आज देखील ऐकूया. प्रेक्षकांना कशा प्रकारे इथे मात्र केंद्रित करून ठेवायचं, मंत्रमुग्ध करायचं हे नक्कीच त्यांना माहिती आहे आणि तोच आवाज पुन्हा एकदा वन्स अगेन नक्कीच मी त्यांना इन्व्हाइट करतोय. तर कल्पेश पाटील विनंती असेल नक्कीच एक सेकंड इनिंग साठी तुम्ही नक्कीच तिथे सज्ज राहायचंय. थँक्यू. धन्यवाद राकेश. तर सन्माननीय
संतोषजी विठ्ठल पाटील साहेबांना विनंती असेल की आपण मंचावरती यायचं आहे. सांगोडे गावचे समाजसेवक आहे, त्यांचं शुभ आगमन झालेलं आहे. या क्रीडा नगरीमध्ये त्यांचं मनपूर्वक सहर्ष असा हार्दिक हार्दिक स्वागत. या आपण मंचावरती संतोषजी विठ्ठल पाटील साहेब एक सांगोडे गावचे आचार्य सुद्धा आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण जेवणाचा आस्वाद सुद्धा घेऊ शकता. खूप चांगलं जेवण बनवतात कुठेही कार्यक्रम असो. त्यांचं समाजसेवा जे कार्य आहे ते मात्र सांगोडे गावासाठी लाख मोलाचा राहिलेला आहे. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर टॉससाठी यायचं आहे. यापुढे होणारा मॅच असेल बघा. एक इनिंग समाप्त झालेला आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या इनिंग्सचा खेळ सुरू होण्याच्या अगोदर लगेच दोन्ही कॅप्टन यायचं आहे. आदित्य स्पोर्ट पडगा आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल ओमसाई वासुंद्री संघ. माइनस करने दो है ना, कोई माइनस डाल देना. 63 धावा. तर टॉससाठी यायचं आहे. पडगा संघाचे कॅप्टन आणि वासुंद्री संघाचे कॅप्टन. टॉससाठी या दोन्ही संघांनी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. गंधरायाला अभिवादन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून आपण आज दुसऱ्या दिवसातील सेकंड इनिंग्सला आपण सुरुवात करणार आहोत. मी कल्पेश पाटील सर्वांचा एकदा आभार व्यक्त करूया स्पर्धेच्या माध्यमातून आणि यूट्यूबच्या माध्यमातून जोडलेल्या तमाम या लाडक्या प्रेक्षकांचं, घरबसल्या एन्जॉय करत असलेल्या माझ्या लाडक्या मायबाप प्रेक्षकांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. 10 क्रिक मात्र सज्ज झालेले आहे. कुणाल म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम नवीन वडवली बदलापूरवरून आलेले आहेत. त्याचप्रमाणे DJ पवन पाटील, त्याचप्रमाणे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय मोरेश्वर परशुराम पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या संकल्पनेतून साकारली भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा. आज स्पर्धेला दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाला. 63 धावा आपण बघितल्या आणि 64 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते किरवली संघासमोर. तर पहिला विकेटचं पतन होत आहे हे किरवली संघाचा. कुठेतरी मात्र चुका आपल्याला पाहायला मिळाला. इथं मात्र वासुंद्री संघाचे कॅप्टन सज्ज झालेला आहे. तर पडगा संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे. बोल ना बाबा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी केली जाते. गोलंदाज ललेशने बॅटिंग करत असताना ललेशने खूप चांगली कामगिरी केली. आपण जर बघितलं तर 21 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या आणि P1च्या षटकामध्ये आतापर्यंत जर विचार केला तर 4 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी त्यांनी बाद केलेला आहे. हीच तर प्रत्येक खेळाडूची
मात्र खासियत आणि तिथे मात्र उत्तम उदाहरण सादर करताना मात्र ललितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे मात्र फटका फसलाय क्षेत्ररक्षक, इथे शॉट फाईन लेगचा राजेश आणि काय झेल पकडलाय. दुसरा धक्का लागतोय तो जय सावरीदेव क्रिकेट संघ किरवली या संघाला. घोषित केलेला आहे कारण का 12वा खेळाडूची ड्रेसिंग कंपल्सरी नाही. ड्रेसिंग आणि चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, कंपल्सरी असणं खूप गरजेचं आहे. जाऊया बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय पुन्हा एकदा ललेश. पंचांच्या डाव्या बाजूने खूप भन्नाट वेग होता, वेरिएशन खूप चांगले होते. हीच तर ललेशची ओळख आहे. आणि षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवरती लावली जाते ती फक्त 3 आणि गडी बाद झालेले ते 2 किरवली संघाचे. सुरुवात जर बघितले तर खूप संत गतीने मात्र इथे सुरुवात केलेली आहे कारण पॉवर प्लेचा षटक होता. 38 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला खेळाडू पाहायला मिळाले, फक्त 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाले, परंतु त्याचा पुरेपूर फायदा मात्र या किरवली संघाच्या खेळाडूंनी घेतला नाही. पहिला विनोद बाद झाला, त्याच्यानंतर मात्र जर बघितलं तर अरुण, हे 2 जे सलामीची जोडी होती ते मात्र मैदानाच्या बाहेर आपल्याला परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक ललिशने खूप चांगला हाताळला, आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केलेली आहे. 2 गडी बाद केले आणि 3 धावा खर्च करतोय. बॅटिंग करत असताना खूप चांगलं योगदान राहिलेलं आहे. 21 धावांची धुवाधार इनिंग्स त्यांनी साकारली. 6व्या स्थानावरती येऊन काय फलंदाजी केली ललिशने. आकाश पाटील इथे बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय. दुसरा ओव्हर इथे मात्र षटकासाठी इथे मात्र इन्व्हाइट केलं जातोय. सिनियर आहे आकाश पाटील, ज्युनियर आकाश पाटील सुद्धा आपण त्या संघामध्ये पाहतोय. आणि जियांश आज या नावाने मात्र हा संघ उतरलाय या सांगोडे नगरीमध्ये. सांगोडेकर चषक 2022 मध्ये काल सायका दिवाना क्रिकेट संघ सांगोडे संघाने मात्र कालचा दिवस अक्षरशः गाजवला. आज कोणता संघ मात्र दिवस गाजवल्याचं आपल्याला उत्तर नक्कीच मिळेल. पहिला डॉट बॉल, त्याच्यानंतर मात्र 1 धाव दुसऱ्या बॉलवरती. सकाळचा सत्र आहे आणि संत गतीने मात्र क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. शांत क्रिकेट या वातावरणामध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तर आपण टॉचकडे जाऊया. पडगाव विरुद्ध ओमसाई वासुंद्री. तर मी विनंती करतोय संतोषजी पाटील साहेबांना आदरणीय यांच्या शुभ हस्ते मात्र या सामन्याचा टॉच केला जाईल. षटकार येतोय, हा या इनिंग्स मधला पहिला षटकार असेल. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मान्यवर आहेत सांगोडे गावचे आदरणीय संतोषजी विठ्ठल पाटील आणि सांगोडे गावचे समाजसेवक. त्यांच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक कार्य असेल किंवा राजकीय कार्य त्यांच्या माध्यमातून मात्र केले जाते. विनंती असेल टॉस जिंकलाय आदित्य स्पोर्ट पडगा संघाने आणि प्रथम मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. तर शुभागमन झालेलं आहे. 40+ कॅप्टन विलासजी दत्तू पाटील हे मात्र आमच्या मंचावरती आपण त्यांना स्क्रीनवरती पाहू शकाल. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे सांगोडे गावचे आणि 40+ कॅप्टन आहेत. खूप वर्षाचा त्यांच्याकडे अनुभव आहे. त्याचप्रमाणे संतोष पाटील सुद्धा यांना सुद्धा आपण खेळताना पाहणार आहोत. एन्जॉय एक मैत्रीपूर्ण लढत आपण दुपारी 1 वाजता पाहणार आहोत. मांडा विरुद्ध सांगोडे अशी एक बिग फाईट मॅच आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती मैत्रीपूर्ण लढत असेल. 40+ आजच्या दिवसातील हा सामना असेल. 15 धावा लावल्या जातात. दुसरा षटक मार्गस्थान आकाश पाटीलचा. सिनियर आकाश पाटील आहे. आपण जर बघितलं तर तिसऱ्या स्थानावरती बॅटिंग करत होता. 9 धावा मात्र कुठून काढल्या होत्या आकाश पाटील. तो गोलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू ठेवला होता, तेवढा सन्मान देण्याचं काम केलं जातोय. तेवढेच चांगलं क्षेत्ररक्षण तर स्वतः फॉलो थ्रो मध्ये आकाश पाटील हे केलेलं आहे. आणि षटक क्रमांक दुसऱ्या षटकाचा वाजवी खेळ इथे मात्र मैदानावरती आपण जर बघितलं तर
समाप्त झालेला आहे आणि धावा लावल्या जातात त्या स्कोर कार्डवरती 15. पहिल्या षटकामध्ये 3 धावा बघितल्या, त्याच्यानंतर 2 रनांची पेनल्टी देवरुंग संघाला लावण्यात आली. ड्रेसिंग कंपल्सरीने 12व्या खेळाडूची प्रत्येक संघाने याची दक्षता घ्यायची आहे, कारण ही स्पर्धा कडेकोट नियम आणि अतिशय सुंदर क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. कडक नियम आपण जर बघितलं तर या स्पर्धेचा नियम आहेत, 12व्या खेळाडूला इथं ड्रेसिंग कंपल्सरी नसल्या कारणाने मात्र 2 रनांची पेनल्टी ॲड केली. पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या, त्याच्यानंतर 2 रनांची पेनल्टी आणि दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा खर्च करतोय आकाश पाटील. ललेशने पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च झाले, त्याच ललेशवरती मात्र इथे पूर्णपणे विश्वास दाखवलेल्या संघनायकाने बलवानने राजेश आहे संघनायक. ललितचा पहिलाच बॉल एक स्टंपला पिचिंग केला जातोय, लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे बोलतायत, सांगतायत का हा चेंडू मात्र स्वेअर असेल. इट इज फाईट. अतिरिक्त एक धाव मात्र मिळेल ते किरवली संघाला. रोहित राजभर सर आहेत, त्याचप्रमाणे रितेश दराडे सर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. फ्रॉम डोंबिवलीवरून आलेला इथे मात्र स्लॉगिंग ओव्हरचा चेंडू, अतिशय सुरेख फटका. राकेश दिगाटकरच्या बॅट मधून येणारा हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. चौसष्ट धावा काढायच्या, त्यावेळेस मात्र राकेशला माहित आहे की आता मात्र इथं गिअर चेंज करावे लागतील आणि मोठे फटक्यांची निश्चित गरज आहे आपल्या संघाला. आणि तो मोठा फटका जो आवश्यक होता तो मात्र आपल्याला पाहायला मिळाला आहे. धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे सरकते 22. पुढचा बॉल शॉर्ट पिच होता, इथे मात्र फटका बसलाय. क्षेत्ररक्षक येतोय खूप दूर वरून मिड विकेट वर, तोपर्यंत मात्र चेंडूला उचलेल, तोपर्यंत 2 धावा मात्र मिळतील त्या किरवली संघाला. राकेश दिगाटकर स्ट्राईक एंडला मात्र एका बाजूने किल्ला लढवला जातोय आणि दुसऱ्या बाजूने त्याच्या समवेत मात्र नॉन एंडला आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रशांत. जियांश स्पॉट देवरुंग संघ मात्र आज उतरलेला या क्रीडानगरीमध्ये फाईट करतोय किरवली संघाविरुद्ध. मात्र ललितचा चेंडू कुठेतरी मात्र दिशा भरखटली जातोय. हा अजून एक वाईट चेंडू, या षटकातील 2 खराब चेंडू ललितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समॅनचं स्कोर आणि नाव आणि त्याचे अटॅक ना बॉलर काल टाकलेत ना. पुढचा बॉल इथे मात्र लाईन खूप चांगली आहे, आता मात्र खाली ठेवण्याचं काम केला जातोय. राकेश दिगाटकरला मात्र शांत ठेवलाय स्वतः संघनायक आहे राकेश दिगाटकर. आणि कॅप्टन कुल कसा असावा, इथे मात्र ती इनिंग्स पारी मात्र खेळावी लागेल राकेशला. व्हाईट आल्यानंतर मात्र एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झालेला आहे आता 25. पुढचा बॉल इथे मात्र कॉट बियांची अपील होती, धावचित झाला असता, मात्र एक धाव तर कंप्लीट. बघा इथे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय, हाच तर टेनिस बॉल क्रिकेट आहे, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा. जिथे कुठल्याही प्रकारची धाव नव्हती तिथे मात्र 2 धावा खर्च केल्यात त्या देवरुंग संघाने. 27 धावा, 64 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे, विशाल लक्ष इथे मात्र समोर ठेवलेलं आहे किरवली संघाने. त्याचा मतलब पाठलाग करताना आतापर्यंत 27 धावा लावल्या जातात धावफलकावरती. ऑन साईडला हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट केलं, एक धाव तर कंप्लीट केले, कॉल केला जातोय राकेश दिगाटकरच्या माध्यमातून. मात्र मैदान सोडावं लागेल आणि इथे खेळीचा अंत होतोय. कॅप्टन किरवली संघाचा राकेश दिगाटकर बॅक टू द पवेलियन.
27 धावांवरती तिसरा गडी बाद होतोय. अजून शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील ललितचा. पहिल्या P1च्या षटकामध्ये ललितने 3 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर आकाश पाटील सिनियर या गोलंदाजाने 10 धावा खर्च केल्या. त्याच ललितला आता तिसऱ्या षटकासाठी मात्र इन्व्हाइट केलं जातोय. पुढचा बॉल कॉट बिहाइंड लागली. यष्टी रक्षक बीट झालाय आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल आणि हा येईल किरवली संघासाठी चौकार. वरती 32 येणारे 12 बॉल इक्वेशन असेल किरवली संघासाठी 32 धावा इथे मात्र जमवायच्या आहेत. 16.00च्या सरीसरीने इथे मात्र धावा काढायच्या आहेत. 2 फलंदाज मैदानावरती आहेत. आपण पाहतोय जितू आणि प्रशांतची जोडी. प्रशांतच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. 10 धावांवरती मात्र बॅटिंग करतोय जितूच्या बॅटमधून एक चौकार मात्र आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 32 झाली आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 2 षटकांचा स्पेल संपलेला आहे ललितचा. ललितने धावा खर्च केला 2 षटकांमध्ये 20 आणि आकाश पाटीलने धावा खर्च केल्या होत्या त्या 10 आणि 2 रनांची पेनल्टी. अशा एकूण धावसंख्या झालेल्या आहे 32. तर बघा खेळाडूंना विनंती असेल किंवा प्रेक्षकांना जो काला पडदा आहे त्याच्या आतमध्ये कोणीही बसू नका. पडद्याच्या आतमध्ये कृपया विनंती असेल. पडगा संघाचे जे खेळाडू आहे काला पडदा त्याच्या बाहेर बसायचं आहे. विनंती असेल आम्हाला सहकार्य करा कारण ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून कव्हर केली जाते. जाऊया मॅच कडे. चौथा षटक हाताळण्यासाठी मात्र गोलंदाज आलाय ज्युनियर आकाश. पहिलाच बॉल आणि इथे मात्र झेल पकडला जातोय. अजून एक धक्का लागतोय तो किरवली संघाला. फलंदाज बाद होईल. प्रशांतची खेळीचा अंत होतोय. तर अजून एक बिग विकेट. फलंदाजी खूप चांगली केली होती. P1च्या षटकामध्ये फक्त 15 धावा खर्च केल्या होत्या. त्या मोनिशला मात्र आता आपण जर बघितलं तर 6व्या स्थानावरती मात्र बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलं जातोय. आडव्या बॅटने इथे मात्र पुल केलेला आहे बॉलला. पायाचा चेंडू जाईल एका टप्प्याने सीमारेषा पलीकडे. हा दर्जेदार चौकार. जितूच्या बॅटमधून 4 धावा पाहायला मिळाल्यात आपल्याला. 2 चौकार आतापर्यंत जितूच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकते 36 धाव फलकावरती. आतापर्यंत 3 चेंडू स्पेस केलेला. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा आणि तिसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला ज्युनियर आकाश पाटीलच्या माध्यमातून. चौथा षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र स्टेप आउट केल्याचा प्रयत्न. कॉटबी यांची अपील. पंचांचा बोट आकाशामध्ये आणि इथं मात्र खेळीचा अंत होईल. जितूची खेळी संपुष्टात होते. अजून एक बिग विकेट.
36 धावा धावफलकावरती लावल्या जातात. जितूची खेळी संपुष्टात होते. आतापर्यंत मात्र 5 विकेट किरवली संघाने मात्र गमावलेले आहेत. डगावच्या आश्रयाला जाताना आपल्याला पाहायला मिळतं अरुण, विनोद, राकेश, प्रशांत आणि जितू लवकर बाद झालेले आहेत. मात्र मोनिशला इथे काहीतरी करावं लागेल मैदानावर. त्यांनी ऋतिक स्ट्रायकिंगला आपण पाहू शकाल त्याला. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. आकाश पाटीलचे इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगला तिथे मात्र चेंडू जातोय. एक धाव तर कंप्लीट केली जातोय. दुसरी धाव खेळण्याचा प्रयत्न होता. मानस होता इथे मात्र मागे पाठवले आहे मोनिशला माहिती आहे त्याच्याकडे तेवढी क्षमता आहे आणि त्या धाव मात्र कुठून काढू शकतंय. हा सामना नक्कीच या सामन्यामध्ये मात्र आपल्याला रोमांचकारी स्थितीमध्ये मात्र सामना आपल्याला पाहायला मिळेल. या बाबतीत काही शंका नाही. शेवटचा चेंडू असेल. या षटकातील धावा झालेल्या आहेत आतापर्यंत स्कोर कार्डवरती. त्या म्हणजेच 37 5 गाड्यांच्या मोबदल्यात. दुसऱ्या इनिंग्समध्ये आपण जर बघितलं तर पहिल्या पूर्वार्धामध्ये 63 धावा कुठून काढल्या त्या जियांश स्पोर्ट देवरुंग या संघाने. आडव्या बॅटने पुल केलेला आहे बॉलला. लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे बलवान दलवी बॉलला उचलेल. एक धाव तर कंप्लीट केली जातोय. पाहायचं आहे आणि 2 धावा मात्र इथे सहजरित्या पूर्ण केले जातात. अशा रीतीने 4 षटकांचा वाजवी खेळ मैदानावरती समाप्त झालेला. धावा लावल्या जातात त्या. बॅटिंग करत असताना किरवली संघाने 39 6 बॉल आणि 25 धावा असं 21 समीकरण असेल किरवली संघाला इथे मात्र जिंकण्यासाठी. 6 चेंडूमध्ये 25 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज मात्र बलवानवरती विश्वास दाखवलेला आहे आणि बलवानकडे या 25 धावा रोखण्याची मात्र क्षमता आहे. या देवरुंग संघाचा एक तारणहार खेळाडू भिवंडी विभागातील शहरी क्रिकेट असेल किंवा ग्रामीण क्रिकेट असेल अनेक या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांनी मात्र आपल्या नावाची छाप सोडली. तो बलवान दलवी बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय. पहिलाच बॉल राऊंड द विकेटने बॉलला उडवलेला स्वतः गोलंदाज येतोय बलवान आणि पहिला विकेट पडतोय तर बलवानच्या खात्यामध्ये. अजून एक विकेटचा पतन होतोय किरवली संघाचा. धमाका चौकार